मित्रांनो, पवित्र प्रणालीवर जे काही महत्त्वाच्या ज्या वेकन्सी आलेल्या आहे, तर आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल आणि संस्थाच्या अशा वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर आल्या आहेत। त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या वेकन्सी सध्या आलेल्या आहे। मग त्याच्यात बघा एकूण ज्या काही 34 जिल्हा परिषद आहे, मग त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी 12,000 म्हणजे 12,500 प्लस वेकन्सी या ठिकाणी आलेल्या आहे, 12,522। तसंच बघा 18 नगरपालिकांनी या ठिकाणी महानगरपालिकांनी सध्या वेकन्सी दिलेली आहे, तर ती जवळपास 2951 एवढी वेकन्सी सध्या आलेली आहे। तसंच बघा ज्या काही नगरपालिका असेल त्यांच्या वेकन्सी 477 वेकन्सी सध्या आहे आणि ज्या महत्त्वाच्या आहे त्या 1123 एवढ्या संस्थांनी सध्या ज्या काही वेकन्सी सध्या दिलेल्या आहे त्या आहे 5728 एवढ्या जवळपास या ठिकाणी टोटल 21,500 प्लस वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर आलेली आहे। तर सध्या ह्या एवढ्या वेकन्सीवर आपली सर्वांची जी काही नियुक्ती होणार आहे, कारण 2,16,000 प्लस जे उमेदवार सध्या परीक्षा दिली होती, तर त्यापैकी सध्या 21,500 पर्यंत म्हणजे या ठिकाणी जी वेकन्सी आली आहे एवढेच उमेदवारांना या ठिकाणी नोकरी मिळणार आहे। तसंच बघा जे काही एवढ्या वेकन्सीमध्ये ज्या कॅटेगरी वाईज सध्या वेकन्सीची आली आहे, तर ती पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवतो। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक कॅटेगरीला किती वेकन्सी सध्या आलेली आहे ती देखील ह्याच्यामध्ये देण्यात आली आहे। तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता जे काही SC कॅटेगरी आहे त्याला 3147 पदांची सध्या वेकन्सी आलेली आहे। तसंच बघा पुढची कॅटेगरी आहे ST साठी 3,542 एवढी आहे। त्यानंतर VJA साठी 862 पदे आहे। त्यानंतर NTB साठी 404, NTC साठी 582, त्यानंतर NTD साठी 493, SBC साठी 290, OBC साठी 4024, EWS साठी 2324 आणि ओपन साठी 6170 म्हणजे 6,170 एवढी पदे सध्या आलेली आहेत। म्हणजे जवळपास टोटल जर बघितली तर 21,500 प्लस पदं सध्या पवित्र प्रणालीवर आलेली आहे आणि ह्याचीच सध्या मेरिट लावायची सध्या कामकाज सध्या पवित्र पोर्टलवर सध्या सुरू आहे असं बुलेटिनमध्ये देण्यात आलं आहे। तर एकंदरीत जो काही शिक्षक भरतीचा जो एक कट ऑफ असणार आहे, कारण कट ऑफ या ठिकाणी ऑथेंटिक कोणी सांगू शकत नाही, पण जेवढं ह्याच्यामध्ये जे ॲनालिसिस केलेलं आहे तर त्या ॲनालिसिसच्या आधारावर तुम्हाला एक अभ्यासासाठी एक जनरल गोष्टी तुम्हाला थोडी माहिती व्हावी त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर ह्याच्यात एक आकडेवारी जी देण्यात आली आहे ती ॲनालिसिस आकडेवारीनुसार तुम्हाला मी व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो का नेमकं किती मार्कासाठी या ठिकाणी तुमचा कट ऑफ येऊ शकतो, कारण जे काही कॉमन रोस्टर असल्यामुळे ह्याच्यामध्ये जो काही ॲक्युरेट कट ऑफ आहे तो या ठिकाणी कोणीही सांगू शकत नाही। तरी देखील आपण एक अंदाज ट्राय करतो आहे का नेमकं आकडेवारीनुसार अंदाजे किती कट ऑफ आपल्यापर्यंत या ठिकाणी येऊ शकतो का, तर तो एकंदरीत तुम्हाला ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून जाईल। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही डिस्प्ले ह्याच्यात करण्यात आलं आहे, तर जवळपास कॅटेगरी वाईज ज्या काही आपण वेकन्सी बघितल्या सध्या आलेल्या वेकन्सी ज्या आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ज्या काही जनरल म्हणजे या ठिकाणी बघा ओपनसाठी 6,170 पदं आहे, SC साठी 3,147 जी आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितली ती संपूर्ण पदं ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। SBC साठी 290 असेल, ST साठी 3,542 आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जे काही महत्त्वाचं असणार आहे, कारण मेरिट आपल्याला महत्त्वाची असणार आहे, तर ह्याच्यात जवळपास ज्या मेरिटचा जर अंदाज केला तर जे काही टेट स्कोअर ह्या ठिकाणी बघा आपला जो रिझल्ट लागला होता, तर त्याच्यामध्ये ज्या PDF फाईल्या होत्या 6 PDF फाईल सध्या टेट स्कोअरची आलेली होती। मग त्याच्यामध्ये एकंदरीत जेव्हा ती रँकिंगनुसार जेव्हा PDF जी मॉडिफाय केली, मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही टॉपर होता तर तो 186 मार्काचा सध्या टेट स्कोअरमध्ये 186 मार्काचा टॉपर होता ऑलमध्ये। मग त्याच्यात बघा ह्या ठिकाणी जो काही कॉलम घेण्यात आला आहे, तर ह्या कॉलममध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात बघा हा कॉलम जो दिसतो आहे तर ह्याच्यात TET, नॉन TET तसंच BEd, DEd सर्व जेवढे उमेदवार असेल तर त्या संपूर्ण उमेदवाराचा ह्या कॉलममध्ये विचार करण्यात आला आहे। मग ह्याच्यामध्ये बघा जे काही 120 ते 186 दरम्यान जे कॅन्डिडेट आहे, म्हणजे ज्यांचा स्कोअर सध्या 120 ते 186 जो दरम्यान आहे, म्हणजे 120 पासून संपूर्ण जे काही टेट स्कोअर असेल त्या लिस्टमधून 120 पासून 186 पर्यंत प्रत्येक कॅटेगरीमध्ये सध्या 120 प्लस जे उमेदवार आहे तर ते किती आहे तर ते ह्या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आता उदाहरण घेऊया, या ठिकाणी ओपनचे जे उमेदवार आहे 120 प्लसच्या वरती 1,501 उमेदवार आपल्याला त्या लिस्टमध्ये मिळाले आहे। तसंच SCचे 671 उमेदवार आहे, SBCचे 99 उमेदवार, STचे या ठिकाणी 121 उमेदवार आहे, NTBचे 137 उमेदवार आहे, NTDचे 236 उमेदवार आहे, EWSचे 1127, NTCचे 279, VJAचे 126 आणि OBCचे या ठिकाणी 2161 उमेदवार असे जवळपास या ठिकाणी 6,500 पर्यंत म्हणजे 6,458 एवढे उमेदवार सध्या 120 प्लस
ज्यांचे मार्क आहे संपूर्ण कॅटेगरीमध्ये, असे उमेदवार जवळपास 6458 एवढे उमेदवार, जी काही टेटची जी एकूण स्कोर लिस्ट आहे तर त्या स्कोर लिस्टमध्ये आपल्याला एवढे उमेदवार सध्या मिळाले आहे. तर आता ज्या काही वेकन्सी असणार आहे तर वेकन्सी देखील आपण बघूया, कारण ज्या काही वेकन्सी सध्या आलेल्या आहे पोस्टमध्ये, मग त्याच्यामध्ये याच्यात तुम्ही पहिली जी वेकन्सी आहे ती आहे ओपनसाठी. आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, कारण पहिले जो ओपनचं या ठिकाणी जे उमेदवार असेल, कारण ओपनमध्ये ओपन एवढेच जे उमेदवार असेल ओपन ज्या ह्याच्यामधले, तर त्यांचं देखील या ठिकाणी बघा विचार होतो. तसंच ज्या काही इतर कॅटेगरीचा देखील त्या ओपनच्या जागेवरती सध्या विचार होत असतो. मग त्याच्यामध्ये जे आहे संपूर्ण ज्या कॅटेगरी देण्यात आली आहे, यांनी जर ओपनचं जे मेरिट ह्या ठिकाणी क्रॅक केलं तर ते हे संपूर्ण जे काही कॅटेगरीचे लोक आहे, म्हणजे 120 प्लस ज्या लोक या ठिकाणी आपण रँडमली धरण्यात आले आहे, तर हे संपूर्ण जे काही कॅन्डिडेट असेल ते ओपन वेकन्सीमध्ये सध्या या ठिकाणी जाणार आहे. मग त्याच्यात बघा आता या ठिकाणी जवळपास आपण जे काही 120 प्लस उमेदवार संपूर्ण कॅटेगरीचे काढलेले आहे, ज्यांचं मार्क 120 प्लस आहे, तर हे संपूर्ण उमेदवार आपण जर या ठिकाणी टोटल केली तर प्रत्येक कॅटेगरी वाईज जर टोटल केली तर 6458 उमेदवार सध्या 120 प्लस आपल्याला संपूर्ण टेट स्कोरमध्ये जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. मग आपली ओपनची जी काही वेकन्सी आहे ती 6170 वेकन्सी सध्या ओपनची आलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हे संपूर्ण जे उमेदवार आहे 6170 उमेदवार, तर हे 6170 उमेदवार हे संपूर्ण ओपनच्या जे काही मेरिट असेल तर त्या मेरिटमध्ये सध्या ह्यांचा समावेश होणार आहे. म्हणजे 120 प्लस जर या ठिकाणी आपण विचार केला, म्हणजे संपूर्ण ज्या कॅटेगरी आहे त्यांचे 120 मार्कवाले या ठिकाणी आपण बाहेर काढले तर ते टोटल होत आहे 6458 एवढे उमेदवार होतात. ओपनची वेकन्सी आली आहे ती 6170 एवढी वेकन्सी आली आहे. मग ह्याच्यामध्ये हे जेवढे उमेदवार आहे 6458 पैकी 6170 उमेदवार हे संपूर्ण ओपनमध्ये ह्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही 0 ते 86 मार्कापर्यंत जे काही कॅन्डिडेट आहे, म्हणजे टोटल कॅन्डिडेट सध्या प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी किती आले आहे त्याची देखील आकडेवारी या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे 120 प्लस ज्यांचं स्कोर आहे ते सध्या ओपनमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालं, म्हणून या ठिकाणी ओपनचं जे काही संपूर्ण जे काही जागा असेल तर या ठिकाणी ती भरली गेली आहे. त्यानंतर बघा ह्याच्यात आपण बघू शकतो का ज्या 0 ते 180 म्हणजे 0 स्कोरपासून तो हायस्ट स्कोरपर्यंत प्रत्येक कॅटेगरीत सध्या किती उमेदवार लिस्टमध्ये आलेले आहे तर त्याचं देखील या ठिकाणी आकडेवारी आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकतात जे पहिल्या क्रमांकावर आहे 46,324 उमेदवार ओपनचे होते, ज्यांना मार्क आहे 0 ते 186 एवढ्या मार्कांमध्ये, म्हणजे या ठिकाणी 46,324 उमेदवार होते. त्यानंतर SC साठी 33,770, त्यानंतर पुढे आहे SBC साठी 3366, त्यानंतर ST साठी 19,542 एवढे उमेदवार 0 ते 186 पर्यंतचे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे संपूर्ण जी यादी आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा पुढचं आहे NTBमध्ये 5,687, त्यानंतर NTDमध्ये या ठिकाणी 5,838, त्यानंतर पुढचं आहे EWSचे आहे 20,876, त्यानंतर पुढचं आहे NTCमध्ये 10,130, त्यानंतर VJAचं 6,431, OBCचे या ठिकाणी 64,376. अशा या ठिकाणी बघा टोटल जो आकडेवारी आहे ती 2,16,340 एवढ्या उमेदवार सध्या यांनी परीक्षा दिली होती. 2,16,340 एवढ्या उमेदवारांनी सध्या टेट एक्झाम ही दिली होती आणि त्यांचा स्कोर सध्या एवढा या ठिकाणी आलेला आहे. मग ह्याच्यामधले जे काही महत्त्वाचे जे आपण काढले आहे 120 प्लस, तर 120 प्लस ज्यांचं आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये ते जवळपास 6,458 एवढे आहे. मग 6,458मधून जी ओपनची पोस्ट आहे तर त्याच्यामध्ये 6,170 एवढी पोस्ट सध्या या ठिकाणी वॅकंट आलेली आहे. तर ह्या संपूर्ण एवढे उमेदवार ओपनमध्ये सध्या निवड होणार. मग ह्याच्यामध्ये ओपनचं जर मेरिट जर आपण बघितलं 117 ते 120 दरम्यान या ठिकाणी ओपनचं मेरिट सध्या येऊ शकतं. 117 ते 120 दरम्यान सध्या ओपनचं मेरिट एक आपण अंदाजित या ठिकाणी घेऊ शकतो ह्या आकडेवारीनुसार. त्यानंतर दुसरं आपण बघूया. दुसरं जर उदाहरण बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. तर ह्याच्यात बघा आता ST कॅटेगरी आहे, तर ST कॅटेगरीची जी काही वेकन्सी आली आहे सध्या संपूर्ण वेकन्सी जे काही 21,500मध्ये 3,542 एवढी ST कॅटेगरीची सध्या वेकन्सी या ठिकाणी आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये ST कॅटेगरीचे जे काही 120 प्लस उमेदवार आहे तर ते जवळपास 121 उमेदवार लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जी काही टेट स्कोरची लिस्ट आहे त्याच्यामध्ये 121 एवढे उमेदवार
जवळपास 120 मार्काच्या वर आहे, म्हणजे 120 मार्कपासून पुढे जेवढे आहे तेवढे उमेदवार या ठिकाणी 121 मार्काचे सध्या उमेदवार आहे। मग त्याच्यामध्ये ज्या काही एस टीची टोटल जी उमेदवारी आहे म्हणजे 0 मार्कापासून 186 मार्कापर्यंत, तर ती आहे 19,542। तर ह्याच्यामध्ये एस टीच्या सध्या एवढे उमेदवार, आता समजा या ठिकाणी 121 उमेदवार सध्या हे ओपनमध्ये सिलेक्ट झाले। त्यानंतर उर्वरित ज्या काही वेकंट पोस्ट असणार आहे एस टीच्या, तर त्या असणार आहे या ठिकाणी बघा 3542 एवढ्या पोस्ट सध्या एस टीच्या वेकंट ह्या असणार आहे। कारण टोटल ज्या पोस्ट होत्या या ठिकाणी बघा 3542मधून जर 121 पोस्ट सध्या ओपनमध्ये जर त्यांचं सिलेक्शन झालं, तर उरलेले जे काही वेकंट पोस्ट आहे त्या आहे 3542 पोस्ट। मग आता 3542 पोस्ट सध्या एस टीच्या ह्या ठिकाणी बघा संपूर्ण म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी सध्या एवढ्या पोस्ट शिल्लक आहे। मग एवढ्या पोस्टमध्ये जर एस टीचं या ठिकाणी रँकिंग जर बघितली तर 88 मार्कपर्यंत ज्या वरचे उमेदवार आहे, म्हणजे 88 त्यानंतर 89 90 असे जे वरचे जे उमेदवार आहे 120पर्यंतचे उमेदवार, तर त्यांचे 88 मार्कापर्यंत जे काही लिस्टमध्ये ह्या ठिकाणी शॉर्ट आउट होतात, तर ते 3542पर्यंत जे उमेदवार आहे एवढे 88 मार्कापर्यंत सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे। मग ह्याच्यामध्ये जर एस टीचं जर मेरिट जर बघितली आपण, जवळपास 85 ते 88 दरम्यान आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते एस टीची मेरिट। मग ह्याच्यामध्ये जे काही टी ई टी नॉन टी ई टी हे देखील ह्या ठिकाणी आपण संपूर्ण जे काही विचार केलेला आहे तो विचार म्हणजे 2,16,400 जे काही ह्या ठिकाणी बघा 340 एवढे उमेदवार, म्हणजे 2,16,000 जेवढे उमेदवारांनी एक्झाम दिली होती, मग त्या संपूर्ण उमेदवारांचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं आहे। मग ह्याच्यात जे काही नॉन टी ई टी देखील असू शकतात, बरोबर, तर नॉन टी ई टी असेल ते ज्यासाठी पात्र नाही त्याच्यामध्ये मायनस देखील असू शकतात, कारण ही जी मेरिट असणार आहे ही खालीवर ह्या ठिकाणी होऊ शकणार आहे। साधारण मेरिट जी असेल ती ही जी आकडेवारी मेरिटची देण्यात आली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात एस टीच्या जर मेरिट बघितली तर 85 ते 88 दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। पण ह्या एस टी कॅटेगरीमध्ये देखील नॉन टी ई टी जे उमेदवार असेल, तर ते नॉन टी ई टी जर उमेदवार जर या ठिकाणी बघा मायनस जर केलं तर ही जी मेरिट आहे ती कमी देखील ह्या ठिकाणी होऊ शकते आणि ती कमी होणार आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी एक ॲनालिसिस आहे। तसंच बघा एक दुसरं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी। तर ह्याच्यात तुम्ही एस सी कॅटेगरीसाठी तुम्ही उदाहरण या ठिकाणी घेऊ शकता। आता एस सीला या ठिकाणी 3,147 एवढे पोस्ट सध्या आलेली आहे सध्याच्या वेकन्सीमध्ये। मग त्याच्यामध्ये एस सीचे उमेदवार 671 उमेदवार सध्या 120 मार्क प्लस आपल्याला लिस्टमध्ये सध्या पाहायला मिळतं आहे। 120 प्लस जे उमेदवार आहे ती टेट स्कोर जी आपला मार्क जेव्हा टेट स्कोर या ठिकाणी लागलं होतं, तर त्या लिस्टमध्ये जेव्हा मॉडिफाय केलं का जो काही हायेस्ट मार्क असेल तर लोएस्ट मार्कपर्यंत, मग त्याच्यामध्ये 120 प्लस जे उमेदवार आहे ते जवळपास 671 एवढे उमेदवार ह्याच्यामध्ये पाहायला मिळाले आहे। मग 671 उमेदवार सध्या ओपनची मेरिट या ठिकाणी क्रॅक करत आहे 120 मार्क प्लस असल्यामुळे। मग हे सर्व उमेदवार ओपनच्या ज्या काही 6,170 ज्या वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये सध्या यांची निवड झाली समजा। मग उरलेले जे काही वेकेन्सी असणार आहे 3,147मध्ये, मग ती या ठिकाणी तुम्ही वेकेन्सी जी असणार आहे ती टोटल 3,146 एवढी वेकेन्सी सध्या या ठिकाणी असणार आहे। मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं जी जशी तशी जी वेकेन्सी सध्या असणार आहे, कारण ओपनमध्ये या ठिकाणी एवढे उमेदवार 671 उमेदवार सध्या सिलेक्ट झाले आहे, तर त्यांची जी वेकेन्सी आहे ह्याच्यामधून एकही या ठिकाणी बिंदू सध्या गेला नाही। तर जी वेकेन्सी असणार आहे तर ती वेकेन्सीमध्ये सध्या टोटल जे काही उमेदवार आपल्याला पाहायला मिळतं आहे 120च्या म्हणजे या ठिकाणी बघा 103 मार्कापर्यंत आपल्याला जवळपास 3,147 उमेदवार एवढे आपल्याला जी काही टेट स्कोर आहे तर त्या टेट स्कोरच्या लिस्टमध्ये 103 मार्कापर्यंत आपल्याला 3,147 एवढे उमेदवार या ठिकाणी टोटल पाहायला मिळत आहे। तर एस सीचा जर मेरिटचा जर आता अंदाज पकडला तर 100 ते 103पर्यंत ह्या ठिकाणी बघा ह्याच्यामध्ये जे काही -3 ते 4 मार्क मायनसमध्ये आपण बघू शकतो, म्हणजे एवढा डिफरन्स या ठिकाणी होऊ शकतो 100 ते 103 मार्कापर्यंत, किंवा ह्याच्यामध्ये 2 मार्क पुढे मागे आपली मेरिट ही अंदाज या ठिकाणी एस सीची होऊ शकते। तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक ॲनालिसिस सध्या केलेला आहे। तर प्रत्येक कॅटेगरीचं या ठिकाणी करण्यात आलं आहे। तर तुम्हाला जे काही मेरिट असेल एक अंदाज तर तो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे। तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता, कारण हे एवढे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार जे 6,170 एवढ्या जी काही ओपनची सध्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये सध्या ह्यांचं सिलेक्शन होणार, आणि उर्वरित ज्या काही पोस्ट आहे म्हणजे ज्या बिंदू सध्या कॅटेगरीच्या जसा तसा राहणार आहे, कारण एवढे उमेदवार सध्या
ओपनमध्ये चालले जाणार, त्यानंतर त्या बिंदूचा सध्या विचार होणार आहे. कारण कॅटेगरीचा बिंदूसाठी त्यांना जोपर्यंत ओपनमध्ये सर्व उमेदवार या ठिकाणी जात नाही ओपनची मेरिट क्रॅक करून, तोपर्यंत बिंदूचा या ठिकाणी बघा पुढचं जे काही मायनस पद्धत या ठिकाणी होणार नाही. म्हणजे या ठिकाणी जवळपास 15,668 एवढे जे आहे की कॅटेगरीच्या वेकन्सी सध्या आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या या ठिकाणी जर विचार केला प्रत्येक कॅटेगरीचा, आता SBCचे जवळपास या ठिकाणी 106 मार्कापर्यंत जे उमेदवार आहे ते 290 उमेदवार आपल्याला मिळत आहे. तसंच बघा NTBचे या ठिकाणी 404 पोस्ट असल्यामुळे त्यांचे 137 एवढे जे काही उमेदवार आहे ते 120+ असल्यामुळे त्यांचं ओपनमध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि ज्या उर्वरित ज्या SBCच्या ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी वेकन्सी असणार आहे मग त्याच्यामध्ये 106 मार्कापर्यंत त्याचे जे काही 290 एवढे उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यात जर बघितलं SBCची जर मेरिट बघितली तर 101 ते 106पर्यंत सध्या येऊ शकते. तसंच बघा NTBसाठी या ठिकाणी 103 ते 106 दरम्यान मेरिट ही येऊ शकते. तसंच पुढचं ज्या घटक आहे NTDसाठी 101 ते 107पर्यंत येऊ शकते. त्यानंतर EWSचं जर बघायचं म्हटलं तर EWSचं या ठिकाणी 103 ते 109पर्यंत येऊ शकते. त्यानंतर NTCसाठी या ठिकाणी बघा NTCसाठी जे काही 103 ते 109पर्यंत येऊ शकते. तसंच VJAसाठी या ठिकाणी मेरिट जी असणार आहे ती 95 ते 99पर्यंत येऊ शकते. तसंच जे काही OBC उमेदवार आहे त्यांची वेकन्सी आहे ती 4024 आहे. तर OBCमध्ये 120+ उमेदवार जवळपास 2121-61 उमेदवार एवढे आहे. 120+ जे उमेदवार आहे OBCचे 2000+ आहे म्हणजे 2161 आहे. आणि त्यांची या ठिकाणी जी वेकन्सी असणार आहे ती 4024 म्हणजे जवळपास 108 मार्कापर्यंत जे उमेदवार आहे तर ते 4024 एवढे उमेदवार 108 मार्कापर्यंत आपल्याला पाहावयास मिळत आहे. मग त्यांची जर मेरिटचा विचार केला तर 102 ते जवळपास 108पर्यंत एवढी मेरिट सध्या OBCची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर ओपनचं जर मेरिट ह्या ठिकाणी एवढे उमेदवार 6458 उमेदवार ओपनचं 120 मार्कापर्यंत आपल्याला सर्व कॅटेगरीमध्ये पाहायला मिळतं आहे. आणि ओपनची वेकन्सी 6170 असल्यामुळे हे संपूर्ण जे उमेदवार आहे ते ओपनमध्ये ह्यांचं सिलेक्शन होणार. मग राहिलेले जे बिंदू असणार आहे ते पेंडिंग पोस्ट म्हणजे प्रत्येक कॅटेगरीच्या ज्या पोस्ट असणार आहे तर त्या पोस्टमध्ये सध्या हे जे रँकिंग आलेले आहे तर हे जे रँकिंग आहे ते जो काही लास्ट कॅन्डिडेट आहे पर पेंडिंग पोस्टचा तर तो लास्ट कॅन्डिडेटची आकडेवारी टेट स्कोअरची या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे एवढ्या मार्कपर्यंत सध्या एवढे हे जे काही वेकन्सी आहे तर त्या वेकन्सीनुसार एवढ्या स्कोअरपर्यंत सध्या त्यांची नंबर आलेली आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत एक ॲनालिसिसवर या ठिकाणी व्हिडिओ होता. तर आशा करूया की जी काही मेरिट ह्या ठिकाणी सध्या लागणार आहे तर ह्याच्यामध्ये जी मेरिट आहे ती कमी जास्त ह्याच्यात होऊ शकते. कारण शेवटी या ठिकाणी नॉन TET देखील उमेदवारांचा या ठिकाणी विचार करण्यात आला आहे. कारण संपूर्ण जो काही उमेदवार आहे ते 2,16,000 एवढ्या जे संपूर्ण टेट परीक्षा दिलेली आहे तर त्या उमेदवारांचा संपूर्ण या ठिकाणी विचार करण्यात आला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. तर एकंदरीत जी काही मेरिट आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला पुढे जे काही भविष्यात किंवा जेव्हा मेरिट लागेल तेव्हा आपल्याला पाहायला मिळू शकते. तर अशा पद्धतीने ॲनालिसिसवर व्हिडिओ होता. तर याच्यामधून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. तसं खरी जी मेरिट राहणार आहे ती जोपर्यंत इथं पोर्टलवर ऑफिशियली लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती कट ऑफ ॲक्युरेट सांगता येणार नाही. तरी देखील हा एक आकडेवारीनुसार एक अंदाज होता. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं या ठिकाणी ॲनालिसिस होतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. ही जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. त्याच्यावर जाऊन तुम्ही अजून एकदा व्यवस्थित त्याच्यावर स्टडी करू शकतात. आपली रँकिंग कुठं आहे ती तुम्ही बघू शकतात. ही जी लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली टेलिग्रामचं, तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा आणि ही PDF तिथे तुम्हाला मिळून जाईल. तर आशा करूया तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.